आज दिवसभरात चर्चेत राहिलेली बातमी म्हणजे वाल्मिक कराडची कोठडी वाढवल्यासंदर्भातली आणि याच बातमीनं बुलेटिनला सुरुवात करतोय। संतोष देशमुखांच्या हत्येपूर्वी वाल्मिक कराडचं मारेकऱ्यांसोबत फोनवरनं बोलणं झाल्याचा दावा आता तपास यंत्रणांकडून कोर्टात केला गेला। 9 तारखेला 9 डिसेंबरला सुदर्शन घुले, विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड या तिघांमध्ये जवळपास 20 मिनिटांचं बोलणं झालेलं होतं। संतोष देशमुखांच्या अपहरणाची वेळ आणि वाल्मिक कराडचं मारेकऱ्यांसोबत झालेलं संभाषण ही वेळ एकच असल्यानं पुरावे सीआयडीच्या हाती लागलेत आणि त्याचमुळे वाल्मिक कराडवरती मकोका अंतर्गत कारवाई झाली आहे। हत्येपूर्वी कराडचं मारेकऱ्यांशी संभाषण, सीआयडीच्या हाती फोन कॉलचे डिटेल्स, संतोष देशमुख हत्येपूर्वी काय झालं बोलणं, संतोष देशमुख हत्येपूर्वी काय घडलं याची माहिती आता समोर आली आहे। 9 डिसेंबरला संतोष देशमुखांचं अपहरण करण्यात आलं, त्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली। पण त्या दरम्यान वाल्मिक कराड हा देशमुखांच्या मारेकऱ्यांच्या संपर्कात असल्याचा आरोप तपास यंत्रणेनं केलाय। 9 डिसेंबरला दुपारी 2:30 संतोष देशमुख आणि शिवराज देशमुख हे दोघे केजमधून मस्साजोगकडे निघाले। त्यावेळी शिवराज देशमुख कार चालवत होते, तर संतोष देशमुख त्यांच्या शेजारी बसले होते। वाटेत डोणगावच्या टोलनाक्यावरून सुदर्शन घुले, विष्णू चाटे आणि इतर आरोपींनी संतोष देशमुखांचं अपहरण केलं। त्या अपहरणाच्या दरम्यान आरोपी सुदर्शन घुले आणि विष्णू चाटे या दोघांनी वाल्मिक कराडशी फोनवरून संपर्क केला। एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी त्याची माहिती बुधवारी कोर्टात दिली। संतोष देशमुखांच्या अपहरणाच्या वेळी वाल्मिक कराड, सुदर्शन घुले आणि विष्णू चाटे यांच्यात 20 मिनिटं चर्चा झाली। दुपारी 3:20 ते 3:40 त्यांच्यात फोन कॉल सुरू होते। त्यांच्यात नेमकं काय बोलणं झालं याची चौकशी करायची असल्याचं तपास अधिकाऱ्यांनी कोर्टाला सांगितलं। तसंच संतोष देशमुखांच्या अपहरणाची वेळ आणि आरोपींमधील संभाषणाची वेळ मिळती जुळती असल्याचा दावा तपास अधिकाऱ्यांनी केला। त्या तिघांच्या फोन कॉलच्या सीडीआर वरून ही माहिती समोर आली आहे। हत्येच्या दिवशी वाल्मिक कराडनं संतोष देशमुखांना खुनाची धमकी दिल्याचा दावा तपास यंत्रणांनी केला। तसंच देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सराईत गुन्हेगार असून यापूर्वी एकत्रितपणे खंडणीचे गुन्हे केलेत। वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले हे केज तालुक्यात खंडणीचे गुन्हे करत होते असा दावा करण्यात आलाय। तर कराडच्या वकिलांनी तपास यंत्रणांच्या आरोपांचं खंडन केलं। कराड विरोधात कुठलाही ठोस पुरावा नाही, कोणत्याही आरोपीनं कराडचं नाव घेतलं नाही। वाल्मिक कराडची अटक बेकायदेशीर असून हत्या प्रकरणात फोन कॉलच्या आधारे कराडला आरोपी बनवलं का असा सवाल कराडच्या वकिलांनी केलाय। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 7 आरोपींना यापूर्वी पोलिसांनी अटक केली। आता या प्रकरणात वाल्मिक कराडची मकोका अंतर्गत चौकशी केली जाणार आहे। त्यामुळे आगामी काळात कराडची या हत्या प्रकरणातील भूमिका उघड होण्याची शक्यता आहे। सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड।